नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं स्मार्ट होममेकर मराठी व्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज मी नाश्त्याला बनवला आहे मऊ लुसलुशीत असा उपमा आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तेही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये. उपमा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. अर्धा लिंबू, कढीपत्ता, 1 टोमॅटो बारीक कट करून, या ठिकाणी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि बारीक कट करून कोथिंबीर. या वाटीने 2 वाटी भाजलेला रवा घेतलेला आहे. घरामध्ये मी भाजून ठेवलेला रवा होता, तो मी वापरत आहे. तुमच्याकडे भाजलेला रवा नसेल तर तुम्ही सुरुवातीला रवा 2 ते 3 मिनिट भाजून घ्या. उपमा बनवण्यासाठी या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये घालूया तेल. या ठिकाणी मी साधारणतः 1 मोठा चमचा तेलाचा वापर केला आहे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये घालूया 1 चमचा जिरे मोहरी. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये घालूयात कढीपत्ता. आता कढीपत्ता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि त्यामध्ये घालूया हिरवी मिरची. हिरवी मिरची सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया. यामध्ये आता घालूया शेंगदाणे. हे शेंगदाणे भाजलेले आहेत, भाजून त्यावरचे साल काढलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला थोडा वेळ तेलात परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घालायचा आहे कांदा. या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. कांदा सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये मग आपल्याला घालायचे आहे टोमॅटो. टोमॅटो आपल्याला खूप मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे नाहीत, कारण खूप मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतले तर आपला उपमा लालसर दिसतो. आता यामध्ये घालूयात रवा. सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे मी 2 वाटी रवा या ठिकाणी वापरलेला आहे. रवा आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रवा आपण परतून घेतल्यामुळे आपला उपमा जो आहे तो एकदम चिकट होत नाही, तर व्यवस्थित मोकळा होतो. हा भाजलेला रवा आहे तरीसुद्धा तेलामध्ये आपण मिनिटभर परतून घ्यायचा. यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. उपमा बनवताना अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर उपमा चिकट होतो. या ठिकाणी जेवढा आपण रवा घेतला आहे, तुम्ही वाटीने किंवा ग्लासने मेजरमेंट घेऊ शकता. त्याच्या जवळपास 2.5 ते 3 पट पाणी आपल्याला घालायचं आहे. या ठिकाणी मी 5 वाट्या पाणी गरम केलेलं आहे आणि त्या गरम पाण्याचा वापर मी या ठिकाणी करत आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत. गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हा उपमा झाकून याची 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे उपमा व्यवस्थित वाफवला की मोकळा होतो, लुसलुशीत होतो आणि मऊसुद्धा होतो. या ठिकाणी पाहू शकताय उपमा व्यवस्थित वाफलेला आहे. रवासुद्धा असा फुललेला दिसत आहे. आपल्याला व्यवस्थित आणखीन एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ताट झाकून परत एकदा वाफ काढून घ्यायची. 1 ते 2 वेळा अशी वाफ काढली की आपला उपमा अतिशय मोकळा आणि मऊ होतो. आपला उपमा रेडी झालेला आहे आणि आता शेवटी मी लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू तुम्ही उपम्यामध्ये अशा प्रकारे पिळू शकता किंवा प्लेटमध्येही फोड घेऊ शकता लिंबाची. पण सगळ्या उपम्यामध्ये कढईमध्येच असा लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स केला की सगळ्या उपम्याला लिंबू व्यवस्थित लागतो आणि चवसुद्धा अप्रतिम लागते उपम्याची. लिंबू पिळल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलेला आहे मी उपमा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी घालूया बारीक कट केलेली कोथिंबीर आणि आपला चविष्ट मऊ लुसलुशीत मोकळा उपमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.